तो बिरुबलय मायन रस भरे घास मंदी अमृत कायम स्वरूपी मनात राहणारी गोष्ट आहे अतिशय चोख पद्धतीनं पाऊल टाकून ही वेळी शूटिंग आहे आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे आपली कला निर्माण आहे कलेतून दाखवला जातं कला पाहिजे कला तिथं अशी कला ही परंपरेनं आलेली आपल्या धनगर समाजामध्ये ही परंपरेने पुढे नेण्याचं काम करताय दगडू अण्णा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखालील महाराष्ट्रातला स्टॉप लेवलचा जागरण गोंधळकरांचा कार्यक्रम आहे अतिशय चोख पद्धतीनं गजल मंडळ चालू जबरदस्त केलेला आहे सगळ्याची व्यवस्था अतिशय चोखपणा दिला आहे विस्तारित नसून बसण्याच्या जेवणाची सोय अत्यंत चोख पद्धतीनं आयोजनाने निवेदन केलं दगडू अण्णा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव रवींद्र दगडू ठोंबरे बापू दगडू ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जबरदस्त वाह जवान जवान वाह गजी मंडळ सर्वांना तशी चोख पद्धतीनं महाराष्ट्रातला स्टॉप लेवलचा जागरणाचा कार्यक्रम अभिजित कला दगडू अण्णा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातला स्टॉप लेवलचा आणि कासावरी गजी मंडळ नसते ढोलाच्या टिपरावरती पाऊल ठेवून न चुकता न थांबता आपली कला निर्माण करून दाखवते सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी गजी मंडळ नसते अतिशय चोख पद्धतीनं आयोजन निवेदन अतिशय सुंदर नासाळवाडी गजी मंडळ ढोल्याचं गजी मंडळाचं मोहऱ्याचं कौतुक करावं तेवढं कमी जागरण गोंधळ आहे बरेच कार्यक्रम आहे अतिशय जबरदस्त जागरण गोंधळ आहे निवेदन आहे संयोजन वाह वाह
खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राची परंपरा, देशाची परंपरा आपण पुढे नेण्याचं काम करत आहे. गजे मंडळाचा पाऊल खेळाच्या चित्रावरती मासाळवाडी गजे मंडळ आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपली कला अतिशय चांगली आहे. याच कलेतून पुढचे भविष्य निर्माण होते. यासाठी ही कला हे गजे मंडळ आपल्या युट्यूब चॅनलवरती दिसतंय. अतिशय चौक पद्धतीनं बापू दगडू थांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, रवींद्र दगडू थांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य आणि दिव्य गजे मंडळ आयोजित केला. देवाचं औचित्य साधत ही परंपरा अतिशय चोख पद्धतीनं नियोजन बदलल्या. दाखलेवाली महिला मंडळ, दाखलेवाली महिला मंडळ आपल्याला विनंती आहे. लवकर दाखली टाकून घ्यायचं ना. पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हो आचारी आपल्यालाही विनंती आहे. आपली बॅग तिकडची उरकून घ्या. पाणी कोसळे चेअरमन आपले आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मासाळवाडी आपली कला निर्माण करते, कलेला भाव देते. यातूनच उद्याचं जगीत तयार होणार आणि ही देवाची परंपरा पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं हे गजे मंडळ करते. मोरेच्या पावलावरती पाऊल ठेवून पाठीमागच्या त्या समाजाचं भूषण दगडू अण्णा ठोंबरे यांनी केलं आणि अत्यंत चोख पद्धतीने व्यवस्था केली. देशामध्ये दिसते कायम स्वरूपी युट्यूब चॅनलवरती दिसते. कारण ही परंपरा कला आलेली समाजामध्ये आपली परंपरा आपण दाखवण्याचं काम करतो.
सगळ्या कलाकारांचं अण्णांनी कौतुक केलं बक्षीस देऊन कुठल्या कलाकाराला मोकळं हातानं जाऊन दिलं नाही कौतुक करणारी थोडी व्यक्तिमत्व अण्णासारखी काय सगळं न्यायचं काय न्यायचं नाही याचं उदाहरणार्थ म्हणजे दगडू अण्णा यांच्याच मार्गदर्शनाखालील ही महाराष्ट्रातला स्टॉप लेवलचा जागरणाचा गोंधळ कार्यक्रम आयोजित झाला मासाळावरी अतिशय चांगल्या पद्धतीने नाचते सहलेच्या आणि मोराच्या सुरावरती मागचं गजे मंडळ नाचते संजय काळोबाई प्रसन्न तुळजा भवानी प्रसन्न खंडोबा प्रसन्न बिरोबा प्रसन्न काळोबा दिवाळी प्रसन्न भैरोबा प्रसन्न जागरण गोंधळ आराधना गजे ढोल कार्यक्रम खंडो शिंदे सदत्ताबाई कसे सोबत तटे जागरण तटे आयोजित केलं कुसुम दगडू ठाकरे दगडू महाराजे ठाकरे गोपाल बापू दगडू ठाकरे मनीषा रवींद्र दगडू ठाकरे समस्त ठाकरे परिवार यांच्या वतीने ही कार्यक्रम आयोजित केला महाराष्ट्राचा स्टॉप लेवलचा ही कार्यक्रम आयोजित केला महाराष्ट्रात नोंद घेण्यासारखा कार्यक्रम संपन्न होतोय 2 वाजल्यापासून गजे नसताय 5 वाजत आल्या आणि या कार्यक्रमाला तर महिना 2 महिना आणला पळताय त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आहे अतिशय कुठल्याही पाहुण्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता आणल्याने घेतली बिस्लरीपासून ते बसण्याची व्यवस्था खुर्ची टेबल पर्यंत एक जबरदस्त कार्यक्रम मासाळवाडी गजे मंडळ अतिशय सुंदर पद्धतीने नाचते बघण्यासारखी आहे करणारी नाचणी केली अतिशय सुंदर पद्धतीनं आता माणसावरील नाचते पुतळ्यावरती गजे मंडळाचा पालावरती पाऊल सुरावरती सूर असं गजे मंडळ मासाळवाडी गजे मंडळ अतिशय खूप पद्धतीने नाचते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण धर्माच्या टिपणावरती हऱ्याचा सूर हरेच्या हऱ्याचा सूर अतिशय जबरदस्त गजे नाचतात आणि गजे हा जागरणाचा कार्यक्रम दगडू ठाकरे यांचा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये लाईव्ह युट्यूब चॅनलवर दिसतोय याची दक्षता अतिशय ठोस पद्धतीने बेटर पद्धतीनं घेतली जाते घर बसला हा कार्यक्रम बघितला जातो युट्यूब चॅनलवरती
तुम्ही देवामध्ये रक्त उदाहरणार्थ म्हणजे करा. महाराष्ट्रातला स्टॉप लेवलचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम. क्षेत्रावरती अतिशय ठोस पद्धतीने नियोजन पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केला. सर्व गती मंडळांना पलीकडे दगडांना कोंबडे भंडारा लावताय. आपल्या देवाचा भंडारा देवाच्या गजाला लावताय कपाळावरती. जबरदस्त जेवणाची सोय, विश्वाची सोय, या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख पाहुणे आलेले असतात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
पुरेसा कौतुक केलेलं आहे. वा मासावरी गजर मंडळ आपलं कौतुक करावं तेवढं पुढे आपली कला खऱ्या अर्थानं तुम्ही आंबेवाडी कलांना दाखवली तुमचं कौतुक करावं तेवढं पुढे अतिशय श्रेष्ठ पद्धतीनं फुलाच्या चित्रावरती गजे मंडळ नाचण्याचं काम करत आहेत आणि मोरेच्या महादारी दुसरं गजे तुफानीचा पहऱ्याचा आणि फुल्याचा संगम केला की गजे मंडळ याचं उदाहरणार्थ म्हणजे गजे मंडळ देशामध्ये दिसतोय युट्यूब चॅनलमध्ये अतिशय पद्धतीनं हा कार्यक्रम घर बसल्या भगवान देशामध्ये दिसतोय युट्यूब चॅनलवरती What?
भाकरी टाकणाऱ्या महिला भगिनी आपल्याला ही विनंती आहे, भाकरी उरकून घ्या. सर्वांना विनंती आहे, हा जो वाढला आहे मालकांची विनंती आहे, निवड करून घ्या. प्रत्येक देवाचं निवड करून देव व्यवस्थित करा. चंद्रकांत ठोंबरे साहेब नाथे होते, आपले सहर्ष स्वागत आहे. चंद्रकांत ठोंबरे साहेब नाथे होते, आपले सहर्ष स्वागत आहे. स्वागत सुस्वागत. आपले सहर्ष स्वागत आहे. अतिशय चोख पद्धतीने आपली भूमिका बजावली. ऐका कलियुगच्या कडे बोलाने खुर्च्या लावून घ्या. जिथं मोकळी जागा जेवढी मोकळी जागा दिसली तिथं ते बोलाने खुर्च्या लावून घ्या. टेबल खुर्च्या
पांढरा कुठं आहे रे? नाही. बिरुदेव बसलाय घोड्यावर, बिरुदेव बसलाय घोड्यावर, लगीन पालय थोड्यावर. बिरुदेव बसलाय घोड्यावर, लगीन पालय थोड्यावर. चिंचणी गावी बहिणीचं घर, मुराळी झाडलाय ओसतवर. चिंचणी गावी बहिणीचं घर, मुराळी झाडलाय ओसतवर. बहिणी वाचू लगीन सुन बिरुदेवाच
खातय मन गोपन हरीला बोलावून बोल माय अक्काला ये भेटून पाडव्या रात्रीला 12 वाजून लगीन होईल मूर्त पाहून गोपाय तू निरोप सांगून जा अक्काला ये घेऊन चिंचणी गावाची तू वाट धर लगीन पालय तोड्यावर गुरुदेव बसलाय घोड्यावर लगीन पालय तोड्यावर गोपनाचे बोल ऐकून बसली माया कारूतून कशी येऊ बिरू वाचून सांग भावाला तू जाऊन फिरला माग सार ऐकून माया कच बोलत सांगून मन देव तू ये भेटून निघे बिरुदेव मग गाईन मी जातो तू येईना जर लगीन पालय तोड्यावर दुर्देव बसलाय घोड्यावर लगीन पालय तोड्यावर बहीण आनंदजी अंतरी पाची पप्पन भोजन करी देव बसले पाटावरी सर्व चांदीची दुधान भरीन दूध कोणाचं देऊ विचारी शेळ्या मेंढ्याचं दूध गाय भारीन उष्ट दूध नको देऊ तरी दूध रविवार दिल पोट भर लगीन पालय तोड्यावर दुर्देव बसलाय घोड्यावर लगीन पालय तोड्यावर आता माझ्या तू ये लग्नाला तुझ्या मुळ शोभाया कार्याला दे तू आशीर्वाद भावाला वर माईचा मान आहे तुला आता गुण माझ्या जीवाला मी जातो या अरे वाडीला तू निघून ये माझ्या घराला न शुभ कार्य होईल पाडव्याला 16 गाजल राजगभर लगीन पालय तोड्यावर दुर्देव बसलाय घोड्यावर लगीन पाल
बोला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा निपणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आईज तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग बंध विनला भेद शिनला भाव भिनला आई ग हे माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग
हा कुठले देव आहे? हा अजून एक बघायच्या देवाला नव्या हे डोई धरीला धरीला पाळी लाविला लाविला पहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला धरीला आईचा देवारा हे हाती परडी कुंकू भाळी अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा एकविरा देवीचा सप्तशृंगी देवीचा हे सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा शिळावरती वाट भक्ताची बाई वाट दासाची बाई भगत पूजा करी दास पूजा करी आती घेऊन आला
रूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी आई भवानीच्या नावानं नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी आज गोंधळ मांडला ग आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हाग 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 कुंकूचा मळवट कपाळी भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला हे हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला दीप ज्योतीना लखलखला आई तुझा गाभारा सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला खाऊन येसी खाऊन येई संकट काळी शक्ती रूपदाता शक्ती रूपदाता गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हाग गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हाग आज रातीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला ग उडोकार गरजती उडोकार गरजती न माझे माय माऊलीचा ग आज रात्रीला जागरच चाललाय तुझ्या दरबारी ग आज रात्रीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग कलियुगी अवतार आई तू आहे सत्वर जीवे भावे ओवाळी करीतो तुझी मनाची होती भरली ग गळा घातली कवड्याची महाळ ग तुझा वाजवितो हाती सांभाळ कुल स्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग कुल स्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग गोंधळाला ये आई राजा सदानंदीचा कोल्हापूरची अंबाबाई गोंधळा ये तुळजापूरची भावानी गोंधळा ये माहूरची रेणुका गोंधळा ये वणीची सप्तशृंगी गोंधळा ये मुंबईची मुंबादेवी गोंधळा ये अन महालक्ष्मी गोंधळा ये आदि शक्ती अन आदि भवानी आदि माया तू आदि शक्ती अन आदि भवानी आदि माया तू तुझा गोंधळ मांडिला न आई तुझा गोंधळ मांडिला हो गोंधळ मांडिला न आई तुझा गोंधळ मांडिला हो
वरवंट्याला वटारी डोळ एक हाती घेई वरवंट्याला हाती उगारी शस्त्र कधी घेऊन खलबत्त्याला हाती उगारी शस्त्र कधी घेऊन खलबत्त्याला मग कुटाकुटीचा मेटाकुटीचा खेळ जगी चालला कुटाकुटीचा मेटाकुटीचा खेळ जगी चालला गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हो गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हा हा आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी उदा 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 कुठ भाकर स्वार्थाची हो मनी तवा तापला ऊन कुठ भाकर स्वार्थाची हो मनी तवा तापला ऊन तू मी शर्यत चाले नाही समाधान तू मी शर्यत चाले नाही समाधान हा. सळकाय माळकाय झिंजा खेचती गोंधळ हा चालला सळकाय माळकाय झिंजा खेचती गोंधळ हा चालला गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हो गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हा हा आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी उदा 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 करी पोळपाटाची ढाल आणि लाटण्याची तलवार करी पोळपाटाची ढाल आणि लाटण्याची तलवार वरून गोडान आतून काढू पाठी मागून वार वरून गोडान आतून काढू पाठी मागून वार जगी चालला खेळ वाचा हो गोंधळ हा चालला जगी चालला आलेल्या सर्व मान्यवरांचं परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आतमध्ये जाणार आहे. आता जास्त वेळ न घेता साऱ्या भक्ताला रड्या चौघट्याला माझं गण. आई पाया पडलं पाया पडलं
शिळबाले घाट शिळण बाले घाटच ग मध्ये भारती बुवाचा मठ घाट शिळण बाले घाटच ग मध्ये भारती बुवाचा मठच ग तिथं मांडून सारी पाटच ग अगं तिथं मांडून सारी पाटच ग आई पाडी ती कवड्या महादेव आहे तो जगाचा पालन करता या त्रिखंडाला नवखंडाला या सृष्टीला जन्म देणारा तो कधी कोणाच्या पुढे हरल का त्याला बायकोच्या पुढे हरावं लागलं अरे मुद्दाम हरतो भोळा शंकर तरी बी कणखरा अरे मुद्दाम हरतो भोळा शंकर तरी बी कणखरा मग त्याला म्हणतो हरलो मी आता मग तुला काय पाहिजे ती म्हणली देणार का म्हणले मान म्हणले तुम्हाला माझ्या पुढे बसावं लागेल तो म्हणला बसतो पण मी जर बसल्यावरती माझं नाव काय होईल लोक तुला काय म्हणतात भवानी मग मला काय म्हणतात किती थाटात बसले आंबाच्या पोत्यात आता लावलं तरी चालेल नाचायला येणार नाही. ये बाजा. झापूक झोपूक नसतात झापूक झोपूक कार्यक्रम सगळे पोरं आता पोरं खूप झाली ऐका नाही अरे ही वस्तू एवढी हनुमानबाई म्हणते माझं भावसा म्हणते माझा
चलने चले तुम्हें तारों के शहर में धरती पे दुनिया हमें प्यार न करने देगी
कोण